हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. सो आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक्स स्पेशल. हा केक खूप छान बनला होता आणि हा कप स्पेशल पण आहे. तर हे तुम्हाला लास्टमध्ये कळेल की हा स्पेशल का आहे आज. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप चांगली रेसिपी आज शिकायला भेटणार आहे. तर इथे आता आपण जे आपलं केक बेकिंग पॅन जो आहे त्यावर आपण थोडंसं तेल लावलेलं आहे आणि मैदा लावून घ्यायचं आहे. हे आपण रेडी करून ठेवायचं आहे, कारण की आपलं जेव्हा जेव्हा ते क्रीमिक्स वगैरे मिक्स करू त्या टायमाला त्याला जास्त वेळ आपण असं ठेवता नाही येत, त्याने आपला केक फुगत नाही. आणि तुमच्याकडे जर बटर पेपर नसला तर तुम्ही ही यूज करू शकता. तर आमच्याकडे बटर पेपर नव्हता, तर म्हणून आम्ही हे यूज केलेलं आहे. आता इथे आपण चॉकलेट प्रीमिक्स इथे एक यूज केलेलं आहे आम्ही. आपला 1.5 जो कप असतो तेवढं ते चॉकलेट प्रीमिक्स होतं इथं. आणि यामध्ये थोडंसं चॉकलेट इसेन्स टाकलेलं आहे, 1 पडी तेल, आणि जे आपलं 1.5 कप जो आपला मेजरमेंट आहे तेवढा त्या याच्यात आम्ही पाणी घेतलेलं आहे. तर याला आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथं आपलं मिक्स करून झालेला आहे. तो जो 1.5 कपचा जो मेजरमेंट होता त्यामधलं थोडंसं पाणी इथे उरलेलं होतं, म्हणजेच 1/2 कप. म्हणजे इथे आम्ही 1 कप पाणी यूज केलेलं आहे. त्यानंतर आपलं जे केक बेकिंग पॅन आहे त्यामध्ये आपण जे आपलं बॅटर आहे ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि याला थोडंसं टॅप करायचं आहे. त्याच्याने ते जे बॅटर आहे ते चांगलं बसतं. तर इथे आता आपण कढई पण तयार केलेली आहे. आता याला 5 मिनटं हाय फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आणि 30 मिनिट्स लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे, म्हणजेच मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे 30 मिनिट्स करता. तर इथे आपला केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता आणि किती छान असं फुगलेलं आहे. जर तुमच्याकडे अवन असेल तर तुम्ही अवनमध्ये पण करू शकता. हा विदाऊट अवन आहे. आणि इथे आपण केकला झाकून ठेवलेला आहे त्याला थंड व्हायला करता. आणि तिथपर्यंत त्याच टायमात आपण इथे क्रीम बनवायला घ्यायची आहे. तर इथे आता आपण घेतलेला आहे जे आपलं आता इथे जो आपला 1.5 कपचा जो मेजरमेंट होता तोच आपण इथे यूज केलेला आहे. आणि इथे आता 1.5 कप आपण इथे व्हिपिंग क्रीम यूज केलेली आहे. तर याला आता आपण चांगलं हँड मिक्सरने आपण इथे याला क्रीमला बनवून घ्यायचं आहे. जिथपर्यंत ते क्रीम अशी थिक नाही होऊन जात तिथपर्यंत आपण क्रीमला मिक्स करत राहायचं आहे. तर इथे आपण क्रीम बनवायला घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली क्रीम थोडी थिक झालेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की याला पुढे इथे आता आपण जो आपला केक आहे तो थंड झालेला होता, कोल्ड. ठीक आहे, तर इथे आता आपण केक घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं फुगलेला आहे आणि आपला इथे केक झालेला पण आहे. तर चला आता याला आपण कट करायला घ्यायचं आहे. इथे मी 3 लेयर केले होते, कारण की हा केक जास्त फुगला होता. जर तुम्ही नवीन असाल तर मे बी तुमचा केक फुगला जास्त स्पॉन्जी नसेल झाला तर तुम्ही 2 लेयर पण बनवू शकता. तर आता चला आपण जे आपलं सुई धागाचा जो दोरा असतो तो इथे यूज केलेला आहे मी आपल्या केकला कट करायला लेयर्समध्ये. सो इथे आपली फर्स्ट लेयर तयार झालेली आहे. तसेच आपली सेकंड लेयर ही इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की किती सॉफ्ट दिसतं आहे ते. तर चला आता आपण केक बनवायला घेऊ. तर इथे मी टाकलेला आहे शुगर सिरप. तर ही नॉर्मली आपलं जे पाणी असतं त्यामध्ये साखर टाकून मिक्स करून जिथपर्यंत आपली साखर डिझॉल्व होत नाही तिथपर्यंत होऊ द्यायचं आहे. झालं आपलं शुगर सिरप तयार. तर इथे आपण जी आपली क्रीम होती, जी आपण व्हिपिंग क्रीमपासून बनवलेली होती ती इथे टाकलेली आहे. त्यानंतर आपण इथे टाकलेला आहे स्ट्रॉबेरी क्रश.
तर आम्ही इथे स्ट्रॉबेरी क्रश यूज केलेला आहे. तुम्ही दुसरा कोणताही यूज करू शकता. त्यानंतर इथे आपण परत शुगर सिरप टाकायचं आहे. आणि जसं मी सर्व व्हिडिओमध्ये सांगत आली, जो पण माझा केकचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगत आली आहे की जर तुम्ही नवीन असाल, बिगिनर असताल, केक बनवायला तुम्हाला येत नसेल तर तुम्ही जास्त क्रीम वापरू शकता. म्हणजे केक असा प्लेन यायला किंवा तुम्हाला लेअरिंगच्या वेळेस क्रीम टाकायला नाही जमत तर तुम्ही जास्त क्रीम टाकू शकता. आणि इथे परत आपण स्ट्रॉबेरीचा जो क्रश आहे तो इथे टाकलेला आहे. कोणी मँगोचाही वापरतात तर तुम्ही मँगोचाही टाकू शकता. आता इथे आपली आपले जो केक आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण क्रीम लावायला घ्यायची आहे. आय नो की मी इतकी परफेक्ट नाही आहे केक बनवायला. हो, म्हणजे केक बनवणं तर नक्की येतो पण शेप वगैरे थोडासा होतो प्रॉब्लेम. सो मी त्याच्याकरता सॉरी म्हणते. मीही इथे थोडी जास्त क्रीम यूज केलेली आहे. पण मला जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी मी इथे थोडी म्हणजे लेस क्रीम वापरते. तर तुम्ही जर नवीन असाल केक बनवायला तर तुम्ही जास्त क्रीम वापरा. ठीक आहे. तर इथे आता केक छान प्लेन झालेला आहे. इथे ह्या पॉईंटला केक सर्वांचा प्लेन होतो बट समटाईम्स आपल्याला असं होतं की तिथून आपलं जो आपण ब्रेड म्हणू शकतो ते दिसतं. त्यामुळे आपण जास्त क्रीम लावायला जातो तर त्याच्याने थोडी प्रॉब्लेम होऊ शकते. तर चला आता आपण इथे डिझाईन बनवायला घेऊ. तर क्रीममध्ये थोडासा ब्राऊन कलर इथे टाकलेला आहे आणि त्याच्यापासून इथे डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर आम्हाला ही डिझाईन आवडते सो आम्ही ही बनवलेली आहे. आणि त्यानंतर आपण खालतून पण याला चांगले डिझाईन करून घ्यायची. हा आम्हाला घरच्यासाठीच बनवायचा होता सो आम्ही याला जास्त डिझाईन वगैरे काही केली नाही आहे. आणि तो पूर्ण प्रॉपर प्लेन पण नाही झाला आहे. पण जर ऑर्डरचा केक असला तर हो, तो खूप चांगलाही बनतो आणि प्लेनही बनतो. आय डोंट नो हाऊ बट जेव्हा पण आम्ही घरचा केक बनवतो तेव्हा प्रॉब्लेम येते, केक प्लेन नाही होत. आणि जेव्हा पण आम्ही म्हणजे घरच्यासाठी बनवतो सो तेव्हा केक म्हणजे प्लेन नाही होत आणि जेव्हा ऑर्डरचा असतो तेव्हा प्लेन होतो. सो इथे थोडीशी गडबड झालेली आहे. आणि इथे आम्ही वरतून चॉकलेट्स लावलेले आहे. आपली जे डेअरी मिल्क